भारतीय चालले आहेत तिथे स्पेस स्टेशनमध्ये, त्यामुळे गाजराचा हलवा आणि आमरस घेऊन जाणार आहेत. हो, आणि थोडाफार स्पायसी फूड, म्हणजे तिथे खरं तर स्पायसी फूड अलाउड नसतं, पण एक वेगळा प्रयोग असा थोडंसं स्पायसी फूड. भारतासाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. अंतराळवीर शुभांशु शुक्ला हा अवकाशात अंतराळात झेपावणार आहे आणि ऑक्झियम 4 असं या मोहिमेचं नाव आहे. भारतासाठी ही मोहीम किती महत्वाची आहे आणि येत्या काळात या मोहिमेचा काय फायदा होणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत अंतराळ अभ्यासक लीना बोकील मॅडम आहे. ही मोहीम आहे, भारतासाठीची मोठी गोष्ट आहे. किती महत्वाची आहे ही मोहीम भारतासाठी? खरं तर ही आंतरराष्ट्रीय म्हणजे कोलॅबरेटिव्ह मिशन आहे. तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोचा पहिल्याच वेळेला सहभाग आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या मोहिमेमध्ये. नासा आहेच अर्थातच आहेत, आणि ॲक्झियम ही खाजगी कंपनी आहे अमेरिकेची, आणि स्पेसएक्सचं फॅल्कॉन 9 रॉकेट आहे ज्याच्यामधून हे प्रक्षेपण होणार आहे. आणि तो वरती सगळ्यात बसवलेला जो स्पेसक्राफ्ट आहे तो पण ड्रॅगन स्पेसएक्सचा आहे. मग खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय आहे, कारण युरोपियन स्पेस एजन्सीचे पण अंतराळवीर आहेत. तर ही भारतासाठी सगळ्यात महत्वाची मोहीम म्हणजे पहिल्यांदाच द फर्स्ट इंडियन टू गो टू इंटरनॅशनल स्पेस स्टेशन असे हे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला जे इंडियन एअरफोर्सचे पायलट आहेत, आणि त्यांची निवड गगन या मोहिमेसाठी झालेली आहे. तर ते तिथे काही प्रयोग घेऊन जाणार आहेत, आणि हे सक्सेसफुली प्रयोग केल्यानंतर स्पेस स्टेशनमध्ये करून आल्यानंतर याचाच डेटा आणि ही सगळी माहिती रिझल्ट आपल्याला येणाऱ्या काळात गगनयानसाठी लागणार आहेत. त्यांचं पुणे कनेक्शन पण काहीसं समोर येत आहे. काय नेमकं त्यांचं पुणे कनेक्शन? ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला शुक्स जे लखनौचे आहेत, खरं तर त्यांचं शिक्षण तिथे झालं, आणि JNU मधून ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांचं NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुण्यामध्ये खरं तर प्रशिक्षण झालं, पहिली अकॅडमी. आणि मग इंडियन एअरफोर्समध्ये निवड झाली, आणि फ्लाइंग अकॅडमीमध्ये ते जॉईन झाले. टेस्ट पायलट आणि कॉम्बॅट असे वेगवेगळे कॉम्प्लेक्स विमानं त्यांनी उडवलेले आहेत, आणि त्यांना 2000च्याहून जास्त तासांचा अनुभव आहे. तर पुण्याचं नक्कीच कनेक्शन आहे. आणि भारताचं असं महत्व आता याच्यामध्ये की वेगवेगळे प्रयोग तर आहेतच हे विज्ञानाचे आपण करणार आहोत. IISc बँगलोर इस्रोचे आहेत, आणि त्यासोबत R&D इन्स्टिट्यूशनचे इतर काही भारतीय बायोलॉजी फिजिक्स म्हणजे विज्ञानाचे प्रयोग तिथे स्पेसमध्ये करणार आहेत ते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फूड अँड मेडिसिन हा पण एक अभ्यास असतोच. तर पहिल्यांदाच एक भारतीय चालले आहेत तिथे स्पेस स्टेशनमध्ये, त्यामुळे गाजराचा हलवा आणि आमरस घेऊन जाणार आहेत. हो, आणि थोडाफार स्पायसी फूड, म्हणजे तिथे खरं तर स्पायसी फूड अलाउड नसतं, पण एक वेगळा प्रयोग असा थोडंसं स्पायसी फूड. आणि आता ते तिथे गेल्यानंतर एक 7 प्रकारचे, म्हणजे मी थोडक्यात सांगते सोप्या भाषेत, मायक्रोब म्हणजे सूक्ष्म जंतू जे असतात, जीवजंतू असे, वॉटर बेअर एक प्रकारचा एक असा प्राणी आहे मायक्रोस्कोपिक. तर तो मिलियन्स ऑफ इयर्स म्हणजे अब्ज वर्षांपासून पृथ्वीवर एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये राहतो. तर तो तिथे पॅकेटमध्ये घेऊन, म्हणजे त्यांचे प्रॉपर स्टोर्ड असतो तिथे स्पेस स्टेशनमध्ये जाऊन. ती एक हायटेक स्पेस लॅबोरेटरी आहे, प्रयोगशाळा. तर त्यामुळे तिथे जाऊन त्याच्यावर काही प्रयोग करणार. मग आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये गेल्यानंतर मसल लॉस किंवा स्नायूंना मायक्रोग्रॅव्हिटी सूक्ष्म गुरुत्वाकर्षणचा काय इम्पॅक्ट होतो, इफेक्ट होतो, आणि बोन डेन्सिटी आपले हाडं ठिसूळ होतात. तर या सगळ्या गोष्टी, मग पीक किंवा सीड्स आणि कृषीसाठी लागणाऱ्या या नंतर गोष्टी, तर तिथे जाऊन आपल्याला स्पेस स्टेशनमध्ये आपलंच जेवण तयार करावं लागेल, कारण इथून सगळं नाही नेऊ शकत. तर येणाऱ्या काळात आणि मोठ्या लॉंग टर्म ड्युरेशनसाठी जातात तेव्हा, आणि हे गगनयानला अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे असे पण प्रयोग आहेत. मग अजून एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे स्क्रीन टाईम, लॅपटॉप, मोबाईल याचा आपल्या बुद्धीवर किंवा कॉग्निटिव्ह लर्निंग आणि या गोष्टींवर कसा प्रभाव पडतो, परिणाम होतो, या सगळ्या गोष्टी विविध प्रकारचे खरं तर एक्सपेरिमेंट्स आहेत. आणि इतर जे अंतराळवीर आहेत, युरोपियन स्पेस एजन्सीचे टिगॉर आहेत, ते आहेत याचे हंगेरियन, आणि एक आहेत स्लावॉज पॉलिश पोलंडचे, आणि पेगी आहेत या अतिशय अनुभवी, म्हणजे त्या वेटरन ॲस्ट्रॉनॉट आहेत नासाच्या.
आणि त्या आता एक्झिओम तर्फे मिशन कमांडर आहेत. आणि शुभांशु शुक्लांचं कार्य काय असेल तर अतिशय महत्वाचं म्हणजे त्यांचा रोल आहे, ही इज अ पायलट. तर पायलटचं काय काम, हो, आणि पायलटचं काय काम असतं तर आता सगळ्यात वरती स्पेस कॅप्सूल असतो आणि रॉकेटने उडान घेतल्यानंतर, प्रक्षेपण झाल्यानंतर त्याचे काही खालचे पार्ट्स पडतात आणि इंधन दिल्यानंतर तो त्याच्या प्रवासाला सुरू करतो. तो कॅप्सूल वरचा जो स्पेसक्राफ्ट असतो त्याच्यामध्ये 4 अंतराळवीर बसलेले असतील. 28 तासानंतर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला पोहोचतील, जे 400 किलोमीटर वरती असतं, पृथ्वीपासून लांब असतं. तर तिथे जाऊन डॉकिंग आणि या क्रुशियल मॅन्युव्हरिंग म्हणतात, क्रिटिकल गोष्टी, अतिशय महत्वाचा रोल आहे तो ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लांचा. ही इज अ रिअल पायलट. त्यामुळे खूप गोष्टी आहेत. डॉकिंग पण, आणि येताना नंतर 14 दिवसानंतर मोहीम संपल्यानंतर अनडॉकिंग म्हणजे ते सोडवून मग खाली येताना लँडिंग म्हणजे स्प्लॅश डाऊन किंवा ओशनमध्ये होईल असं वाटतं. तर या प्रकारच्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे त्यांचा खूप मोठा रोल आहे आणि हा येणाऱ्या काळात इस्रोसाठी पण खूप मोठा रोल असेल त्यांचा, कारण गगनयान मोहीम ही 4 ते 5 वर्षानंतर होणार आहे आणि ती जेव्हा घडेल तेव्हा ऑफकोर्स शुभांशु शुक्लांचा मोठा रोल असेल. आता त्यात या सगळ्या मोहिमेत एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ते एक टॉय घेऊन जाणार आहे. त्या टॉयचं काय नेमकं महत्व असणार आहे? एक बदक असं पांढरं सॉफ्ट टॉय आहे, जॉय नाव आहे त्याचं. तर कदाचित त्यांच्या किडसाठी ते आहे, त्यामुळे लाडकं आहे. तर ते मायक्रोग्रॅव्हिटीवर कसं तरंगत राहतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त आपल्या कल्चरमध्ये नाही तर म्हणजे भारतीयांना नाही तर युरोपियन्सना आणि अमेरिकन्ना सगळ्यांना बदक आणि हंस म्हणजे हे महत्वाचे असतात. तर एक तर सरस्वतीची वाहन आणि स्वान किंवा हंस, तर त्यासाठी म्हणजे फर्स्ट इंडियन ते म्हणतात तसं मी सगळ्या भारतीय वासींसाठी मी रिप्रेझेंट करतो, प्रतिनिधित्व करतो, त्यासाठी ते चाललेले आहेत. सो भारतासाठी तर ते व्हिडिओज आणि पिक्चर्स काढून आणणार आहेत आणि त्यांच्यासाठी रोल मॉडेल कॉस्मोनॉट राकेश शर्माजी आहेत, जे पहिले अंतराळवीर आपले भारतातले स्पेसमध्ये जाऊन आले रशियन मिशनमधून. तर ही इज अ हिरो फॉर हिम. मग ते म्हणतात की आता शुभांशु शुक्ला सेज की माझ्यासाठी ते आहेत, तसेच मग नंतर या लहान मुलांसाठी एक रिअल लाईफ हिरो म्हणून ते असतील अँड ही विल रिप्रेझेंट इंडिया. त्यामुळे ही अतिशय ऐतिहासिक मोहीम आहे आपल्यासाठी खरं तर, अँड इट्स अ ह्यूज माइलस्टोन. ही मोहीम आहे ती भारताचं नाव उंचावणारी जशी आहे तशीच शुभांशु शुक्ल जे आहे ते देखील येत्या काळात सगळ्या जे काही अंतराळवीर असतील ज्यांना या क्षेत्रात काम करायचं असेल त्यांच्यासाठी आयडियल बनवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं नीना मुकळी यांनी सांगितलंय. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.